पदवीधर निवडणुका अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत। 26 जून रोजी यासाठी मतदान पार पडणार आहेत। तर कोकण विभागामध्ये महाविकास आघाडीतर्फे रमेश कीर काँग्रेसचे हे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत, तर महायुतीतर्फे भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे हे उभे राहिलेले आहेत। या दोघांमध्ये जंगीची लढाई पाहायला मिळत आहे। तर सर्वत्रच पदवीधर साठी या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत असं देखील म्हटलं जातंय। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती ही सर्व प्राण पणाला लावून आपापल्या उमेदवाराला जिंकवण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्यासाठीच आता पालघर हे एक महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी ठरत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदवीधरांची संख्या देखील आहे। स्थानिक पक्षाचं मत देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पाहण्यासारखं आहे की या स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी कोणाला आणि कशा प्रकारे पाठिंबा दिलाय। पाहूया यावेळेस स्थानिक पक्ष म्हणजेच बहुजन विकास आघाडी याचे नेते प्रथम महापौर राजीव पाटील यांच्यावर काय म्हणणं आहे, त्याच प्रकारे त्यांनी कोणत्या उमेदवाराला आपलं मत जाहीर, तसेच त्यांच्या मते कोणता उमेदवार हा योग्य आहे। नाना, पदवीधरांचं इलेक्शन आता 2 दिवसातच येऊन टपलेलं आहे, काय सांगाल? आपण स्वतः देखील एक पदवी धारण केलेली आहे, तर काय सांगाल आपलं मत कोणाला आहे? आपण सगळ्यांना माहिती आहे आणि खास करून या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे की वसंत डावखरे साहेब यांनी आपल्या या जिल्ह्यावर, ठाणे जिल्ह्यावर असताना खूप प्रेम केलं आहे। त्यांचं खूप चांगले संबंध होते आमच्या सगळ्यांशी। तसंच निरंजन डावखरे यांनी लागोपाठ 2दा विधान परिषद गेल्यानंतर या भागाशी सातत्याने संपर्क ठेवलेला एक चांगला काम करणारा उमेदवार आहे। म्हणून माझं वैयक्तिक मत हे निरंजन डावखरेलाच मी देणार अशी मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो। आणि त्याबरोबर निरंजन हा एक BJP सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये आहे, तर ह्या पक्षाची ध्येय धोरणं जी आहेत, त्याचे जे नेते आहेत फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब, ह्यांच्यामुळे होत असलेल्या इथल्या विकासांना चालना बघता की निरंजन डावखरे ह्या चांगल्या मताने निवडून यायला पाहिजे असं मला वाटतं। निरंजन डावखरे निवडून येणार याची मला पूर्ण खात्री आहे, पण त्यांनी पूर्ण ताकदीने निवडून यावं म्हणून पालघर जिल्ह्यातील प्रत्येक पदवीधरांनी त्यांना मत द्यायला पाहिजे। कारण पालघर जिल्ह्यामध्ये जी मोठी विकासाची कामं होऊ घातलेली आहेत, वाढवण बंदर असो किंवा बुलेट ट्रेन असो, फ्रेट कॅरिडर असो, विरार डहाणू 4 लेन असो, विरार बोरिवली 6 लेन रेल्वे असो, विरार अलिबाग कॅरिडर असो, हे सगळे उपक्रम जे आहेत हे चांगले प्रोजेक्ट आहेत। मुंबईहून येणारा जो लिंक रोड जो आहे, सी लिंक रोड जो आहे तो विरार वसीमधनं येणार आहे, हे सगळे चांगले प्रोजेक्ट व्हावे असं आपल्या सगळ्यांना वाटते। ही सगळी कामं व्हावे असं आपल्या सगळ्यांना वाटते आणि म्हणून निरंजन डावखरेचं पारडं जडच झालं पाहिजे, त्याला जास्तीत जास्त मताने निवडून द्यायला पाहिजे। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो माझ्यातर्फे की आपलं बहुमूल्य मत निरंजन डावखरे यांच्या नावासमोर 1 हा अंक लिहून द्यावे ही आपल्याला विनंती।